नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला दिलेले आहेत सरांच्या मित्रांनी ही वांगी आणि हे आहेत दोडके. तर ही वांगी बघा जाड देठाचे आहेत आणि जाड देठाच्या वांग्याला चव छान असते, चवीला चांगलं असतं. आणि हे वांगं जास्त आटून येतं, म्हणजे पाणी घातलं ना काही काही वांगे असे पानचट लागतात, म्हणजे आपण हे वांगं आटून येते, म्हणजे जेवढं आपण पाणी घाललेलं ते वांगं असं जास्त ओढून घेते पाणी, त्यामुळे हे वांगं चवीला चांगलं असते. हिरवी वांगी आहे ती, खूप छान वांगे आहे. त्या कारण आणखी एकदा आम्हाला दिली होती त्यावेळेला ह्याची भाजी पण खूप छान झालेली होती. आणि हे आहेत दोडके. दोडके पण चवीला ह्यांचे चांगले आहेत. तर हे त्यांच्या घरगुती भाजी आहे. आणि हे जे आहे ते बघा आपल्या टेरेसवर कुंडीमध्ये आपण लावलेली भाजी आहे. आणि ही भाजी आपण कसं शेंडे फक्त असं तोडून आणतो आहे आपण, मुळासकट आपण काढून आणत नाही, त्यामुळे त्याला आणखी फुटवे फुटतात आणि आपल्याला ही जी भाजी आपल्याला मिळते. तर ही एवढी भाजी आणि ही ही सरांच्या मित्रांनी दिलेली ही आपल्याला भाजी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तर ह्या भाजीचं सांगायचं झालं तर मला वाटतं ही आई होत्या तेव्हापासून ह्या कुंडीतल्या भाज्या आम्हाला मिळत आहेत. म्हणजे आई होते त्यावेळेला आम्ही ताजी म्हणजे थोडी मी निघत होती त्यांच्यापुरती, आणि आता भरपूर आता निघायला लागलेली आहे. आता परवा काढली त्यामुळे ही जरा थोडी आहे, नाहीतर सारखी भाजी आम्हाला ह्याची वरचीवर आम्हाला मिळत असते. तर कुंडीतलं आपल्याला वाटतं, पण इतर शोची झाडं लावण्यापेक्षा आपल्याला असा हा भाजीपाला जर आपण लावला तर आपल्याला घरच्या घरी ताजा ताजा आपल्याला भाजीपाला भेटेल. तर चला, पावसाळा सुरू झाला आहे, तुम्हीसुद्धा काही कुंड्यामध्ये अशा भाजीपाला कोथिंबीर वगैरे लावून आपल्या घरच्या गरजा आपण आपल्या भाजीपाल्याच्या पूर्ण करू शकतो. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.